नीट पेपरफुटी विरोधात मुंबईत देखील मोठी आंदोलनं झाली आणि या आंदोलनाप्रकरणी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत। शेकडो विद्यार्थ्यांवर या प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून येणाऱ्या भविष्यात त्यांच्या अडचणी या वाढू शकतात। आपल्यासोबत काही विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ज्यांनी स्वतः या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला होता। मॅडम, तुम्ही देखील आंदोलनात सहभाग घेतला, तुमच्यावर गुन्हे दाखल झालेत का? हो, माझ्यावरती पण गुन्हा दाखल झालाय, जे की मला मुंबई पोलिसांनी आंदोलनस्थळी पोहोचूनच दिलं नव्हतं। 20 तारखेला जे आंदोलन आम्ही ठेवलं होतं त्या आंदोलनाच्या दिवशी सकाळी 9 वाजता माझ्या घरी पोलीस आले होते आणि रात्री 9:30ला त्यांनी मला घरातून सोडलं होतं। म्हणजे जवळपास 12 तास मी पोलिसांच्या ताब्यात होती। तुम्ही जरी आंदोलनात सहभाग घेतला नसला तरी गुन्हा तुमच्यावर दाखल आहे। तुम्ही जरी संघटनेशी जोडलेले असल्या तरी तुम्ही एक विद्यार्थी आहात। भविष्यात अडचणी तुम्हाला होऊ शकतात त्या गुन्ह्याच्या? होऊ शकतात। जशी ज्यांना विद्यार्थ्यांना MNC मध्ये काम करायचं असेल तर त्यांना नो क्रिमिनल रेकॉर्डचं सर्टिफिकेट आणावं लागतं, विजा असेल किंवा काही ठिकाणी ॲडमिशन घेताना ह्याचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात। तर अशा प्रकारच्या ह्या केसेस आहेत, त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने ह्याप्रती संवेदनशीलता दाखवून आंदोलनाला आलेले सर्वसामान्य विद्यार्थी होते आणि त्यांचं शांततापूर्वक आंदोलन होतं, तर ह्या केसेस लवकरात लवकर मागे घेतल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि तीच मागणी घेऊन आम्ही इथं आलो। तुम्ही देखील आंदोलनात सहभागी झालेला होता, तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय का? कुठे गुन्हा दाखल आहे आणि कोणत्या कलमांतर गुन्हा घेतलाय? आमच्याकडे माझ्यावर 18 तारखेला गुन्हा दाखल झाला। हा आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये झालेला आहे गुन्हा दाखल, आणि तो पण आम्ही फक्त खूप कमी लोक होते आणि आझाद मैदानच्या बाहेर आम्ही आंदोलन केलेलं। पोलिसांनी आम्हाला खूप झटापटी केलेली त्यांनी आणि आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं। आणि 35 आंदोलन होतं कसं? ऑफकोर्स शांततापूर्णच आंदोलन। आम्ही तिथं स्टेशनच्या बाहेर आले, पोलीस धावत आले आमच्यावर, आम्ही तिथे घोषणा दिल्या आणि त्यानंतर पोलिसांनी आम्हाला डिटेन केल्यानंतर त्यांनी तो गुन्हा दाखल केला। मग तेच आहे की एका बाजूला आंदोलन करून सुद्धा देत नाही आणि एका बाजूला गुन्हेही करतात। मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना भविष्यात हे गुन्हे तुमच्यासाठी किती अडचणीचे ठरू शकतात? नोकरी मिळताना तुम्हाला अडचण होऊ शकते का? अडचणी तर खूप आहेत। ॲक्च्युली तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावं लागतं, तर कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी अडचण असते, तुम्हाला विजेसाठी अडचण आहे, तुम्हाला पासपोर्ट बनवण्यासाठी अडचण आहे। मला असं वाटतं की हे असं आहे की विद्यार्थ्यांवर एक ढाक टाकण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासन। तर आम्ही विनंती तेच करत आहे की विद्यार्थ्यांना अशा तुम्ही गुन्ह्यामध्ये फसवू नका, त्यांना आनंदाने नांदून द्या, त्यांना शिक्षण करू द्या। ॲडव्होकेट देखील आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही यांची मदत करताय। विद्यार्थ्यांच्या मनात भीती बसलेली आहे की गुन्ह्यामुळे त्यांचं भविष्य हे अडचणीत येऊ शकतं। तुम्ही स्वतः वकील आहात, तुमचं काय मत आहे याबद्दल? नाही, आम्ही विद्यार्थ्यांशी डे 1 पासून कनेक्टेड आहोत, की डे 1 पासून ज्यांना डिटेन केलं किंवा ज्यांना नोटीस येतात त्यांच्यासोबत कनेक्टेड आहोत। भविष्यात गुन्ह्यांचा त्रास होऊ शकतो का? तुम्ही 3 प्रकाराने गोष्ट समजून घ्या। समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची, MPSC द्यायची, UPSC द्यायची, तर त्याच्यावर तो गुन्हा त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये दिसेल, किंवा एखाद्याला एखाद्या मोठ्या MNC मध्ये बिग 4 मध्ये काम करायचं आहे तरी त्यांचं बॅकग्राऊंड चेक होतं, त्यात तो गुन्हा दिसू शकतो। किंवा एखाद्याला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं, त्याला पासपोर्टमध्ये अडचण येऊ शकते किंवा विजा काढण्यासाठी, स्टुडंट विजा काढण्यासाठी अडचण येऊ शकते। तर त्याच्याप्रमाणे बहुविध प्रमाणाने विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकते जर हा गुन्हा त्यांच्यावर राहिला तर। आणि राज्य सरकार गुन्हे मागे घेऊ शकते का? त्याला किती अवधी लागतो? आता आसाम आणि बिहार राज्यांनी लगेच तुरंत तात्काळ नोटिफिकेशन काढलेलं आहे, तसं महाराष्ट्राकडूनही आम्हाला अपेक्षा आहे। तशी नोटिफिकेशन निघाल्यानंतर चार्जशीट होण्याच्या आधी सुद्धा महाराष्ट्र सरकार गुन्हे त्यांच्यावरचे रद्द करू शकतं, विड्रॉ करू शकतं। आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात। जे काही गुन्हे विद्यार्थ्यांवर दाखल झाले त्यांनी नक्कीच भयभीत ते झालेले आहेत, कारण त्यांच्या भविष्याची चिंता त्यांना सतवते आणि तात्काळ हे गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांच्याकडून पुढे येते। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।